दिल्लीमध्ये जंतर मंतरवरील सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवाजी पार्कवर आंदोलन केलं। आता सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला आव्हान दिलं। शिवाजी पार्कवरील या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर युवकांनी हजेरी लावली। तर आम्हाला कापलं तरी चालेल, झुकणार नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सरकारला इशारा दिला। त्याचवेळी भाजपनेही ठाकरेंच्या आंदोलनावर जोरदार तोंडसुख घेतलंय। की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे। पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत। आणि मोहन भागवतना विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है। अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाहीये, तुमच्या मोदींना सांगा। आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचुक बरोबर का नाही करत? हा देश काय झुरळांचा देश आहे? आपण आता ठरवलं पाहिजे की जो आपल्याला झुरळ म्हणतोय, जो आपल्याला न्याय हक्क नाकारतो आहे, या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत। गोचिडी, मी आज त्या सत्तेला चिकटलेल्या ना गोचिडी म्हणतोय, जे सत्तेला चिकटून राहिलेत आणि लोकशाहीचं रक्त पितायत। या सत्तेला चिकटलेल्या लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिड्या आपल्याला खेचून बाहेर काढाव्याच लागतील। साधी महिलाही झुरळाला घाबरते ना। अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं। जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याने भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं, भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवलं ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो। आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो। हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत। तर सरकार बदलण्याचा लढा सुरू झाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली, तर त्याला मंत्री गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय। आता एक पोस्टर काहीतरी होतं, नाही हे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, ही एकदम क्षुल्लक गोष्ट आहे। नाही, हे पण एकदम क्षुल्लक आहे। हा लढा आता जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे। स्वप्न बघायला काय हरकत आहे? स्वप्न त्यांनी बघावेत। तुम्हाला माहिती आहे मुंगरी लाल के हसीन सपने आपण बघतो ना, तसा प्रकार आहे। सर्व देश मोदींच्या पाठीशी आहे, भाजपच्या महायुतीच्या पाठीशी आहे। आणि हे कुठल्या दुनियेमध्ये चाललेत? त्यांचं काही राहिलं नाही, सगळं साफ झालं, तरी पण त्यांच्या गोष्टी चाललेल्याच आहेत। तर आम्हाला कापलं तरी चालेल, मात्र भाजपसमोर झुकणार नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। तर त्याला मंत्री गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्ही अंधभक्त राहू तर ह्या देशाच्या मातीचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू, ज्यांनी संविधान दिलं। पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही। कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही। आम्ही कुठे कापतोय, आम्ही कुठे झुका म्हणतोय? तुम्ही तुमचं काम जोरात चालू द्या। आणि मी सांगितलंय की हम दोन हमारा एक, तुम्ही पुढे मागे तुम्ही 3 जण राहाल। अनेक आता लोक अजून फुटण्याच्या मार्गावर, खासदार तर काही राहिले नाही, 2-3 मोटर बोट राहिलेत। आमदाराची तीच अवस्था आहे, महापालिकेच्या नगरसेवकांची पुढे मागे तीच अवस्था होणार आहे। आणि म्हणून आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही पुढे झुका का मान कापा, आम्ही काही कापत नाही, आम्ही काही करत नाही। तुम्ही तुमचे ताट मानेने उभे राहा आणि असंच तुमचं काम चालू द्या।